आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा सरकारी गोंधळ संपत नाहीये। कारण मध्य प्रदेश सरकारने अवघ्या काही दिवसात एम्पिरिकल डाटा गोळा करून ओबीसी आरक्षण कायम ठेवलं खरं, पण वर्ष उलटलं, महाराष्ट्राला एम्पिरिकल डाटा सादर करता आलेला नाही। आता तर एम्पिरिकल डाटा गोळा करण्याच्या पद्धतीवरतीच विरोधकांसह सत्ताधारी पक्षातल्या सहकाऱ्यांनी सुद्धा आक्षेप घेतलाय। सरनेमवर जाऊन घरात बसून जर कोणी काय करत असेल तर चुकीचे आकडे येतील आणि चुकीचे आकडे केवळ ह्या आरक्षणासाठी नाही, सर्व प्रकारच्या पुढच्या आरक्षणासाठी हा ओबीसींवर फार मोठा अडचणीचा विषय ठरेल। राज्याचे अन्न पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांचं हे विधान ओबीसी आरक्षण प्रश्नी कसा गोंधळ सुरू आहे हे सांगायला पुरेसं आहे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी सध्या ओबीसी आयोगानं आडनावांवरून जात ठरवत डेटा गोळा करायला सुरुवात केली आहे। पण ओबीसी आयोगाची ही पद्धतच चुकीची असल्याचं सांगत आडनावांवरून डेटा गोळा केल्यास ओबीसींची कत्तलच होईल असा घणाघात केला। आता मी परवाच्या दिवशी तुम्हाला सांगितलं की गायकवाड मराठामध्ये आहेत, ओबीसीमध्ये आहेत, दलितांमध्ये आहेत, नंतर पाटील हे मराठामध्ये आहेत, वंजारीमध्ये आहेत, इतर गागरी समाजामध्ये सुद्धा आहेत, होळकर मराठा आहेत, धनगर सुद्धा आहेत, जाधव मराठा समाजामध्ये आहेत, ओबीसीमध्ये जाधव आहेत, माझी स्वतःची सासूरवाडी जाधव आहे। विशेष म्हणजे 2 दिवसांपूर्वीच राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील ओबीसी आयोगाच्या सॅम्पल सर्व्हेवर आक्षेप घेतला होता। तसंच सरकारला याची दखल घेत कारवाई करण्याचा सल्लाही दिलेला होता, ज्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा त्याला समर्थन दिलं होतं। आजच सरकारला मी जागा करू इच्छितो की आपण जो एम्पिरिकल डेटा तयार करताय त्या डेटामध्ये अनेक जिल्ह्यांचे ओबीसीच्या लोकसंख्येचे आकडे हे चुकतायत, आपला सॅम्पल सर्व्हे देखील चुकतोय आणि त्यामुळे त्या जिल्ह्यामध्ये ओबीसींची असलेली संख्या यापेक्षा खूप कमी संख्या ही आपल्या सर्व्हेमध्ये दाखवण्यात येणार आहे आणि तसं जर झालं तर त्या जिल्ह्यांमध्ये अनरेस्ट उभा राहील। मी देवेंद्रजींनाही आश्वस्त करू इच्छितो की आमचं लक्ष यावर संपूर्ण बारीक आहे। ते म्हटले त्यामध्ये काही अंशी तथ्य आहे, त्यांच्या मुद्द्याचं मी काही अंशी समर्थन करतो, पण ही बाब आमच्याही लक्षात आली आणि त्यानंतर आम्ही अलर्ट मोडवर आलो। केवळ विरोधकच नाही तर सत्ताधारी ओबीसी मंत्र्यांनी सुद्धा आडनावावरून ओबीसींचा डेटा गोळा करण्याला विरोध केलाय। याऐवजी मतदान ओळखपत्राद्वारे माहिती गोळा करण्याची मागणी त्यांनी केलेली आहे। त्यामुळे आता तरी ओबीसी आयोगानं योग्य पद्धतीनं सदोष एम्पिरिकल डेटा गोळा करण्याची गरज आहे। सरकारनं सुद्धा याची दखल घेत ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा सोडवला नाही तर ओबीसींच्या संयमाचा बांध फुटण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे कोकणामध्ये शिवसेना आणि राणे यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे, पण आता राणे आणि शिवसेनेत एका प्रश्नावर युती झाल्याचं चित्र आहे। तुम्हाला माहिती आहे, शिवसेनेचे आमदार राजन साळवी आणि नारायण राणे यांनी रिफायनरीच्या प्रश्नावर समान मागणी केली आहे। शिवसेना आणि भाजप युती आणि प्रकल्पग्रस्त त्यामुळे वेगवेगळे पडलेत असं दिसतंय। राजापूरच्या धोपेश्वर रिफायनरीवरून शिवसेना आणि भाजपचं एकमत झालंय। खरं तर स्थानिक प्रकल्पग्रस्तांचा रिफायनरीला विरोध आहे, त्यामुळेच स्थानिकांचा विरोध असल्यास इथे प्रकल्प होणार नाही अशी भूमिका शिवसेनेनं जाहीर केलेली होती। पण 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी धोपेश्वरमध्येच रिफायनरी व्हावी अशी ठाम भूमिका जाहीर करत प्रकल्पग्रस्तांना धक्का दिला। शिवसेनेचे प्रमुख जेव्हा या पद्धतीचं पत्र देतात त्यावेळेला निश्चितपणे लोकांच्या हितासाठी, त्या भागाच्या हितासाठी हा निर्णय त्यांनी घेतला असेल असं माझं मत झाल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून तिथले तरुणांना बेरोजगार नोकऱ्या मिळाव्या, कामं मिळावी, तिथला विकसित भाग व्हावा यासाठी मी भूमिका ती स्पष्टपणे जाहीर केलेली आहे। राजन साळवींनंतर आता भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही रिफायनरीच्या मुद्द्यावरून घुमजाव केलाय। आधी रिफायनरीला विरोध करणाऱ्या नारायण राणेंनी रिफायनरी कोकणात व्हावी अशी मागणी करत थेट
केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना एक पत्र लिहिलंय। या पत्रामध्ये त्यांनी रिफायनरीचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी इंधन कंपन्या आणि मंत्रालय स्तरावरच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक बोलावण्याची मागणी केली आहे। आधी विरोध असणारे नारायण राणे आणि प्रकल्प न करण्याचं आश्वासन देणाऱ्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी दोघेही आता रिफायनरीसाठी आग्रही झाल्यानं स्थानिक प्रकल्पग्रस्त मात्र एकाकी पडल्याचं चित्र आहे। नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश राणे यांनी नाणार रिफायनरी विरोधी आंदोलनात आमची खूप मदत केली होती, पण काही राजकीय अपरिहार्यतेमुळे त्यांच्या स्टँडमध्ये काही चेंज झाला असेल ते आम्ही समजू शकतो, पण आम्ही कोकणवासी म्हणून आमच्या स्टँडमध्ये कुठलाही चेंज नाही आहे। नाणार असो किंवा बारसू सोलगाव असो किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड इथे कुठेही रिफायनरी होऊ न देण्याची आम्ही शपथ घेतलेली आहे, पण त्या दृष्टीने आम्ही काम करतच राहू। राजन साळवी रिफायनरीसाठी आग्रही असले तरी विरोधक आणि समर्थक यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ असं आश्वासन उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिलेलं आहे। दोन्ही बाजूंशी चर्चा करूनच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव साहेब रिफायनरीच्या बाबतीमध्ये निर्णय घेतील। जे पत्र दिल्लीला उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे किंवा शासनानं जे पाठवलेलं आहे त्याच्यामध्ये ती जागा सुचवलेली आहे, तिथे आता रिफायनरी करायची की नाही करायची हे केंद्र शासन ठरवणार आहे। पण या रिफायनरीच्या बाबतीत दोन प्रवाह आहेत हे आपल्याला देखील माहिती आहे, जे मागच्या वेळी नव्हते। यावेळी बहुसंख्य लोक रिफायनरी पाहिजेत असं सांगणारे देखील आहेत। एकंदरीतच सत्ताधारी आणि विरोधक हे दोन्ही पक्ष आता धोपेश्वरमध्येच रिफायनरी करण्याची भूमिका घेत आहेत। त्यामुळे सुरुवातीपासूनच विरोध करणाऱ्या स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचं काय होतं आणि रिफायनरीचा हा तिढा नेमका कसा सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। रत्नागिरीहून सचिन सावंतसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे रिफायनरीचं काय होईल माहीत नाही, पण इकडे विधान परिषद निवडणुकीला अवघे 5 दिवस शिल्लक असताना आता महाराष्ट्रामध्ये ईडी मात्र सक्रिय झाले। त्याचं झालंय असं की ईडीनं परिवहन मंत्री अनिल परब यांना चौकशी करता एक समन्स बजावलंय। राज्यसभा निवडणुकीच्या आधी सक्रिय झालेली ईडी पुन्हा सक्रिय झाल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केला। विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर ईडी सक्रिय, अनिल परब यांना चौकशीसाठी ईडीचं समन्स। साई दर्शनाच्या निमित्तानं परवांनी ईडीचा फेरा चुकवला। विधान परिषद निवडणुकीला हाताच्या बोटावर मोजण्या इतके दिवस शिल्लक असताना महाराष्ट्रात ईडीचा फेरा सुरू झालाय। शिवसेनेचे रणनीतिकार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे। ईडीची नोटीस आली तेव्हा ते नाशिक आणि शिर्डी दौऱ्यावर होते, त्यामुळे त्यांनी चौकशीला हजर राहता येणार नाही असं वकिलांकरवी सांगितलं, पण पुन्हा चौकशीला बोलावल्यास चौकशीला हजर राहणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। ही नोटीस मला कालच मिळाली आणि त्यामुळे मी मुंबईत नसल्यामुळे आज जाऊ शकलो नाही। मी तसं त्यांना कळवलेलं आहे, मुंबईत गेल्यावर मी जाईन अवश्य। मी याच्यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की मला प्रशासन किंवा ज्या अथॉरिटीज आहेत ते जे प्रश्न विचारतील त्यांना मी उत्तरं द्यायला बांधील आहे। ईडी चौकशीच्या गैरहजेरीवरून भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना चांगलाच टोला लगावलाय। अनिल परबची पुन्हा एकदा ईडीला दांडी यावं तर लागणार। आज नाही, उद्या नाही, परवा तेरवा राहुल गांधीलाही यावं लागलं। रिसोर्टचे पैसे आले कुठून? रोकड्यात खर्च झाला, कोणी दिले? बेनामी रिसोर्ट कसं काय तयार झाला? आणि एक सांगा, प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही भरतात पण चोपड्यात प्रॉपर्टी दाखवली नाही आहेत। खरमाटेकडून पैसे आले की वादेचा वसुलीचे पैसे होते? वादे पण माफीचे साक्षीदार झालेत आहेत, हिशोब तर द्यावाच लागणार। भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा असा गैरवापर सुरूच असल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलेला आहे। तर याच्यामध्ये काही नवीन काय आहे असं मला वाटत नाही। हा रोजचा विषय झाला। विरोधी पक्ष नेत्यांवर जे आहे धाडी टाकायच्या, त्यांच्यावर ईडीच्या केसेस ठोकायच्या, अटका करायच्या। आता ते बघा ना, त्या राहुल गांधींना सुद्धा 3-3 दिवस बोलवत आहेत। विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपची मतांची गोळाबेरीज सुरू आहे। अशा वेळेला ईडीनं महाविकास आघाडीच्या नेत्यांना नोटिसा धाडण्यास सुरुवात केली आहे। येत्या दिवसात
ईडी महाविकास आघाडीच्या आणखी कोणकोणत्या नेत्यांना नोटिसा पाठवतं का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. हरीश दिमोटे आणि विनोद राठोडसह तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून नागपूर काँग्रेसचे नेते शेख हुसेन यांनी एक वाद ओढवून घेतलाय. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतरही शेख हुसेन आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. हुसेन यांच्या या वक्तव्यामुळे भाजप मात्र आक्रमक झालाय. पंतप्रधानांबाबत काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य. गुन्हा दाखल होऊनही हुसैन वक्तव्यावर ठाम. ठीक है, एफआईआर दर्ज हुआ तो देखेंगे अब क्या. हुसैन यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्ह्याची मागणी. नागपुरात काँग्रेसनं ईडी कार्यालयासमोर केलेलं हे आंदोलन पहा. आंदोलन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही लोकशाहीनं दिलेली आयुध वापरताना काँग्रेसचे नेते शेख हुसैन यांनी मात्र मर्यादा ओलांडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. मोदी तेरा वही हाल होगा, भी क्या बोलेंगे कि जैसे की मौत होती है ऐसे नरेंद्र मोदी की मौत होगी. यह भी मैं आपको बोलना चाहता हूँ. हो सकता है इसके भी खिलाफ मेरे को 1000 नोटिस मिल जाए, उसकी कोई परवाह नहीं है. या प्रकरणी भाजपच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला. मात्र एवढं होऊन सुद्धा शेख हुसैन मात्र आपल्या वक्तव्यावर ठाम आहे. आपने जो शब्दों का चयन किया है उसके बारे में क्या कहेंगे? आज भी उस पर आप. मैंने क्या बोला मेरे को समझ में नहीं आ रहा. मैंने उसमें ऐसा कुछ बोला ही नहीं ना. एक मुहावरा पेश कर दिया मैंने, समझे क्या. अब मुहावरा में इनको इतना ये लग रहा था, मेरे को समझ में नहीं आ रहा उसमें क्या हिंदी वैसी ये करके मैं कुछ करूँ, ऐसा कुछ बोला ही नहीं मैंने उसमें. काँग्रेसच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत शेख हुसैन यांनी पंतप्रधानांवर खालच्या पातळीवरची टीका केलेली असताना त्यांना कुणीही रोखलं नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हुसैन यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केलेली आहे. देशामध्ये गेल्या काही दिवसांपासून सर्वपक्षीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू आहे. सत्ताधारी नेते बोलताना भान बाळगत नाहीत असा आरोप जर विरोधक करत असतील तर विरोधकांनी सुद्धा त्यांची मर्यादा कधीच सोडून दिली आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. तिकडे गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे खेडच्या जगबुडी नदीला पूर आला होता आणि पुराचं पाणी त्यावेळेला बाजारपेठेत शिरलं होतं. अगदी कंबरभर नाही, पुरुषभर पाणी बाजारपेठेत होतं. व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. मात्र या पुरातून प्रशासनानं कोणताही धडा घेतल्याचं दिसत नाहीये. कारण नदीच्या पात्रात शेकडो मेट्रिक टन गाळ तसाच पडू नये. त्यामुळे याही वर्षी खेड शहरावर पुराची टांगती तलवार कायम आहे. पाहूयात. जगबुडी नदी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मोठ्या नद्यांपैकी एक. नाव जरी जगबुडी असलं तरीही खऱ्या अर्थानं खेड शहराची जीवनदायिनी नदी. मात्र गेल्या वर्षी या नदीनं रौद्ररूप धारण केलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं करून टाकलं. महापुरात खेड शहराच्या बाजारपेठेत पाणी शिरून कोट्यवधी रुपयांची हानी झाली होती. पूर ओसरल्यानंतर नदीत जमा झालेला गाळ वेळोवेळेला काढण्याची मागणी स्थानिकांनी केलेली होती. मात्र लोकप्रतिनिधी आणि प्रशासन या दोघांनीही जनतेच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे. तर इथले स्थानिक आमदार योगेशदादा कदम यांचं इथं लक्ष होतं. त्यांनी 2 मीटिंग लावल्या की आम्ही गाळ काढू, पण काही इथं केलेलं नाही. तेव्हा आता येणाऱ्या महापुरात जे आमचं नुकसान झालं व्यापाऱ्यांचं किंवा आमच्या नागरिकांचं, तर त्याला जबाबदार इथले स्थानिक आमदार योगेशदादा कदम असतील, खासदार असतील, तसेच इथलं प्रशासन असेल. नदी सातत्याने भरावानी भरत असते. प्रशासनाचं आणि स्थानिक प्रतिनिधींचं दुर्लक्ष कारणामुळे हा सगळा त्रास व्यापाऱ्यांना भोगावा लागत आहे. गेले कित्येक वर्ष हेच चाललं आहे. आश्वासनं दिली जातात, प्रॅक्टिकलमध्ये त्याचं काहीच होत नाही. नदीपात्रात गाळ साठून राहिल्यानं नदीचं पात्र उथळ झालंय. त्यातच नदीमध्ये असलेल्या मगरी बाजारपेठेत येण्याची भीती सुद्धा व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. ह्या नदीमध्ये महाकाय मगरी आहेत. सहज पाण्याचा जर शहरामध्ये पाणी शिरलं तर त्या पाण्याच्या सोबत त्या मगरी बाहेर येणार. व्यावसायिकांना किंवा आजूबाजूच्या वस्तूला त्या वस्ती जी आहे, मोहल्ला आहे,
अजून काही छोटे व्यावसायिक आहे, ह्यांना त्यांच्यापासून धोका आहे. जर प्रशासन ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असेल तर प्रत्येक वर्षी होणाऱ्या नुकसानाला जबाबदार हे प्रशासन आणि इथले प्रतिनिधी आहेत, असं मी एक व्यापारी म्हणून दुःख व्यक्त करतोय. महापुरानंतर चिपळूणमधल्या वाशिष्ठी आणि रायगड जिल्ह्यातल्या सावित्री नदीचा गाळ काही प्रमाणात काढण्यात आला. जगबुडी नदीतला गाळ मात्र काढलाच गेलेला नाही. त्यामुळे यंदाही खेड शहरावर पुराचं नुकसानी वादळ घोंघावताना दिसतंय. या नदीचा गाळ काढण्याचं आश्वासन देखील इथल्या लोकप्रतिनिधींनी दिलं होतं, मात्र प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचं या नदीतला नदीपात्रात भरलेला गाळ काढण्याचे प्रयत्न झाले नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा पावसाचं पाणी या जगबुडी नदीच्या पुराचं पाणी हे संपूर्ण शहरात शिरण्याची भीती देखील या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी. तिकडे कोरोनाच्या 2 वर्षानंतर महाराष्ट्रातल्या शाळा पुन्हा एकदा गजबजल्या. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. मात्र नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये विद्यार्थ्यांना मात्र जीव मुठीत घेऊन शिक्षण घ्यावं लागतं. छताला तडे, तुटलेली दारं, मैदानात साचलेलं पाणी आणि शाळेच्या आवारात बांधलेली जनावरं. हे दृश्य पाहून ही शाळा आहे असं कुणालाच वाटणार नाही. पण अशा एक ना अनेक समस्यांच्या विळख्यात मालेगाव शहरातल्या प्राथमिक शाळा सापडल्या. बुधवारी शाळेच्या पहिल्या दिवशी देखील विद्यार्थ्यांना मोडकळीला आलेल्या शाळांमध्ये जीव मुठीत घेऊन बसावं लागलं. इथे बसण्यासाठी विद्यार्थ्यांना जागा पण नाही. पूर्ण लोकांनी कंपाऊंडमध्ये किंवा तोडताड केलेली आहे. शाळेची तोडताड नासधूस जास्त झालेली आहे, जेणे विद्यार्थ्यांना बसण्यासाठी जागा पण नहीं है. 4 कमरे के जो नीचे का फाउंडेशन है पूरा दबते जा रहे हैं और ये इमारत जो है धोखादायक होते जा रही है. अब हम लोगों को इस चीज़ की फिक्र लगी है. खिडक्यांना फळे टांगलेले, शौचालयात ना पाण्याची सोय ना इतर कुठल्या सुविधा, अशा अत्यंत भीषण परिस्थितीत इथं मुलं शिक्षण घेत आहेत. या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये गरिबांची मुलं शिक्षण घेतात, पण या शाळांकडे प्रशासन लक्ष देत नसल्याचं सध्याचं चित्र आहे. कारपोरेशन से ये जिम्मेदारी है कि वो उसकी जिम्मेदारी अदा पूरी करे. हम अपने बच्चों को कहाँ पढ़ाए, किसके पास जाए, क्या करे. कारपोरेशन में जाओ ये अपील लेके तो वो बोलते उधर जाओ. ये नज्म कैसे सही होगा, ये हमारे बच्चों का मुस्तकबिल कैसे चलेगा. स्कूल का कोई तवज्जो ही नहीं, कोई ध्यान ही नहीं है. ये क्लास के बच्चे लोग का फ्यूचर कैसे चलेगा. हम ये चाहते हैं कि ये पानी का बंदोबस्त करे, ग्राउंड बनाए, स्कूल में जो मरम्मत है सब लाइन से कर दे. मालेगावात महानगरपालिकेच्या सुमारे 125 पेक्षा जास्त प्राथमिक शाळा होत्या. त्यापैकी आता केवळ 83 शाळा उरलेल्या आहेत. त्यात सुमारे 15,000हून जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात. महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प तब्बल 500 कोटींहून जास्त आहे. असं असताना देखील प्राथमिक शाळा उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर पोहोचल्या आहेत. शाळांच्या या दुरावस्थेबाबत पालिकेच्या शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ते सुट्टीवर असल्याचं सांगत उत्तर देणं टाळतायत. आता आपण मालेगाव शहरातील प्राथमिक शाळांची अवस्था बघितलेली आहे. अक्षरशः यांची दयनीय अवस्था झालेली. याला जबाबदार कोण? महापालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी का शिक्षक, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. बाबू शेख, न्यूज 18 लोकमत, मालेगाव.